शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, शेतकऱ्याला दिवसा सहज सिंचन शक्य व्हावं यासाठी राबवली जाणारी योजना म्हणजेच मागेल त्याला सोलार योजना. ही योजना नुसती भ्रष्टाचारानं माखून गेलेली आहे, भ्ष्टाचारानं मलिन झालेली आहे. या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला सोलार पंप बसवायचा म्हटलं तर एक तर याच्यामध्ये पैसे भरून वर्ष वाट बघावा लागती. दुसरी गोष्ट, पंप आल्याच्या नंतर सुद्धा जे काही शासनाचे कर्मचारी आहेत, जे कंपनीचे कर्मचारी आहेत, त्यांना पैसे देऊन त्यांचा लोणी लावून त्यांना वरवर करून हे पंप बसून घ्यावा लागतं. शासन एवढे भाषणामध्ये, शासनाच्या एवढ्या काही कार्यक्रमामध्ये शासन अगदी गळा ताणू ओरडू सांगतं की आम्ही शेतकऱ्याला सोलार पंप देत आहे, आम्ही शेतकऱ्याला दिवसा वीज देत आहे, शेतकऱ्याला दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं यासाठी आम्ही शेतकऱ्याला जवळपास 4 ते 5 लाख रुपये खर्च करून सोलार पंप देत आहे. तुम्ही देता, बरोबर आहे, तुम्ही तेवढं बिलही काढता, चांगलं आहे, परंतु मधात चालणारा भ्रष्टाचार, मध्यंतरी जे मध्यस्थी लोक तुमचे भ्रष्टाचार करतात याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? आज जर बघायचं झालं तर विषय ज्यावेळेस शेतकऱ्यांनी सोलार पंपाचे फॉर्म भरलेत, ज्या शेतकऱ्यांना संयुक्त पाहणी अहवाल म्हणजेच आपण जॉईंट सर्वे म्हणतो त्याचे मेसेज आलेत, अशा शेतकऱ्यांना एकदा विचारा की तुम्हाला काय त्रास आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मागितल्याशिवाय जो काही त्यांचा संयुक्त अहवाल आहे, जॉईंट सर्वे आहे, तो होतच नाही. असा कोणता शेतकरी आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगावं की माझा जॉईंट सर्वे हा फ्रीमध्ये झाला. प्रत्येक शेतकऱ्याला 1000, 2000, 4000, 5000 त्या ठिकाणी मोजावेच लागतात तर जॉईंट सर्वे होतो. मग का हे पैसे का द्यायचे आणि कशासाठी द्यायचे? शासनाला का ह्या गोष्टी समजत नाही का? एक तक्रार सुद्धा करता येत नाही. इथे तोंड दाबून मुक्याचा मार दिला जातो. तक्रार जर केली, कोणाकडे बोलण्याचे जर प्रयत्न केले तर फॉर्म रिजेक्ट केला जातो किंवा पुढील प्रक्रियेसाठी हा फॉर्म पाठवला जात नाही. या भीतीनं शेतकरी जे आहे ते त्यांचे मागितले तेवढे पैसे त्या ठिकाणी देत आहेत. कोणी 2000 मागतं, कोणी 3000 मागतं, कोणी 5000 मागतं. आज भरपूर शेतकऱ्याचे फॉर्म कोणी पैसे दिले नाहीत म्हणून ते फॉर्म रिजेक्ट केलेत किंवा फॉर्म जशाच तसे त्या ठिकाणी पडून आहेत. आज बघतोय की मला कमेंट येतात, ग्रुपवरही शेतकऱ्यांच्या चर्चा होतात, याची कंप्लेंट नेमकी करायची कुणाकडं आणि करायची तर कशी करायची? कंप्लेंट घ्यायला कोणी नाही. त्यामुळे जे आहेत ते हे अधिकारी लोक, जे काही कर्मचारी लोक आहेत ते शिरजोर झालेले आहेत, शेतकऱ्याच्या डोक्यावर चढत आहेत. याच्यामध्ये चाललेला हा गोंधळ शासनानं कुठंतरी लक्षात घ्यायला हव्या आणि या जे काही असले कर्मचारी असोत, जे काही असल्या कंपन्या असोत, यांना कुठंतरी वचक बसवायला हवी, यांना कुठंतरी थांबवायला हवं. कारण शेतकऱ्याची जी होत असलेली ही हेळसांड, शेतकऱ्याचे जे होत असलेला त्रास हा कुठंतरी थांबला पाहिजे. आज जॉईंट सर्वे आला म्हटलं की शेतकऱ्याला 2000 रुपये खिशात ठेवणं हे आता कंपल्सरी झालेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला हा पैसे मागतो आणि पैसे द्यावेच लागतात, नाहीतर फॉर्म पुढील प्रक्रियेसाठी जात नाही किंवा फॉर्म रिजेक्ट होतो. आज बघायचं झालं तर प्रत्येक शेतकऱ्यांना ह्या अडचणीचा सामना करावा लागलेला आहे. शेतकऱ्यांना सुद्धा एक सूचना आहे, आता यापुढं जर तुम्हाला अशा जॉईंट सर्वेसाठी जर पैसे मागितले, अशा संयुक्त पाहणी अहवालासाठी जर पैसे मागितले जात असतील तर त्याचे प्रूफ, त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग, त्याची कॉल रेकॉर्डिंग तुम्ही करून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला जे आहे ते असल्या अडचणी जाणार नाहीत. तुम्हाला अडचण आली तर पुढच्या शेतकऱ्याला अडचणी जाणार नाहीत. असे भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात आवाज उठवल्याशिवाय, यांच्या विरोधात बोलल्याशिवाय हे थांबणार नाही आणि हा त्रास तुम्हाला होतच जाणार आहे. तुम्ही आता जर पैसे देत गेले, आता जर सगळ्या गोष्टी त्याला वेळीच आळा नाही घातला तर तुम्हाला उद्या कंपन्या पंपाची बिघाड झाल्यानंतर सुद्धा पैसे मागणारच आहेत. 500 द्या, 1000 द्या तरच आम्ही तुमच्या शेतावर येतो, हे असं सगळं काम तुमचं तिथं होणार आहे. त्याच्यामुळं हा जो चालणारा भ्रष्टाचार आहे याला मूळ कारण तुम्हीच आहात. शेतकरी सर्वात गुन्हेगार आहे याच्यामध्ये. सांगायचं जर झालं तर हा पैसे देतो. तुम्हाला वाटेल मला पंप बसणार नाही, माझा पंप 2 महिने येणार नाही, थोडे दिवस त्रास होईल, तुम्हाला 8 दिवस 10 दिवस त्रास होईल. एकदा का हा विषय चर्चेत आला आणि एकदा का हा विषय शासनाच्या लेवलला जर पोहोचला की हे लोक पैसे घेतात आणि पैसे घेऊन शेतकऱ्याचे पंप बसवत नाहीत, हा विषय एकदा चर्चेत आल्यानंतर हा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहे. या विषयावर पुन्हा कोणताही कर्मचारी तिथे तुम्हाला पैसे मागणार नाही. यासाठी काहीतरी तुम्हाला वचक बसवणं गरजेचं आहे. आणि या जे कर्मचाऱ्याच्या विरोधात असे जे काही कर्मचारी असोत, कंपनीवाले लोक असोत, जे खड्डा असोत, तुमचं रेती सिमेंटसाठी परेशान करणारे कंपनीवाले असोत, यांच्या विरोधात शेतकऱ्याला स्वतः आवाज उठवावा लागेल आणि शेतकऱ्यांनी स्वतः याची जे काही आहे ते खबरदारी घेऊन याचा जो काही गुन्हेगारी जी चाललेली आहे, जे लाचलुचपत चाललेली आहे, याचा आवाज हा स्वतः उठवूनच जे काही आहे ते या कर्मचाऱ्याला आळा घालायला हवा. कारण
आम्ही किती इथून तानू गळा तानू जर ओरडलो, आम्ही किती जरी बोंबललो पैसे घेतात हे घेतात, तरी कोणीही तिथं मानायला तयार नाही. ज्यावेळेस स्वतः शेतकरी जर कंप्लेंट करत असेल, स्वतः शेतकरी जर तक्रार करत असेल, तर या गोष्टीला नक्कीच आळा बसणार आहे. तुमचा पंप 100% बसतोच असं समजू नका की तुमचा जो पंप आहे तो बसणार नाही. शासनाला तुम्हाला सोलार पंप देणंही देणं आहे आणि देणं हा बंधनकारकच आहे. का तर शासनाला तुम्हाला वीज फ्री द्यायची आहे, त्याच्यामुळे शासन तुम्हाला सोलार पंप देऊन मोकळं होणार आहे. असं समजू नका की मला सोलार पंप देणार नाहीत, मी लाईनमॅनला पैसे दिले नाही, वायरमॅनला पैसे दिले नाही तर माझा सोलार पंप बसणार नाही, या भ्रमात तुम्ही राहू नका आणि या भीतीच्या वातावरणामध्ये तुम्ही राहू नका. या अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात, भ्रष्ट कर्मचाऱ्याच्या विरोधात आवाज उठवायला शिका. कारण असं नाही केलं तर भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. कारण ह्या कंपनीचा कर्मचारी त्यावेळेस सोबत राहतो. तुम्हाला जर प्रॉब्लेम आला, पंपाची बिघाड झाली, त्यावेळेस तोही तुम्हाला पैसे मागणार आहे. कारण त्यांना माहित असतं की शेतकरी पैसे देतो, नाहीतर तो महिना 2-2 महिने तुम्हाला सर्व्हिस देणार नाही आणि तुमचं सगळं पीक जे आहे ते बोंबलत जाणार आहे. तिथं लाईट सुद्धा तुमची कट केली जाणार आहे. ही 1 वर्षात 2 वर्ष नाही लाईट तुमची कट केली जाणार, पण भविष्यात येणाऱ्या काळामध्ये तुमची लाईट, सोलार दिलं म्हणजे तुमची लाईट कट होणार आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवा. त्यामुळं जो चाललेला भ्रष्टाचार आहे, चाललेला जो काही हे शेतकऱ्याचा गोंधळ आहे, या कर्मचाऱ्याचा आणि कंपनीवाल्याचा गोंधळ आहे, याला वेळीच आळा घाला. यांच्या तक्रारी करा, त्यांच्या इंजिनियरकडे तक्रारी करा. एवढंच जर नाही तर जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करा, पण याचे प्रूफ ठेवा, याची कॉल रेकॉर्डिंग ठेवा. याची कशा पद्धतीत करता येईल तर त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही करत राहा, तरच तुम्हाला ही कंप्लेंट तुमची मान्य केली जाईल. विदाऊट प्रूफचं इथे कंप्लेंट तुमची घेतल्या जात नाही, कंप्लेंट मान्य केल्या जात नाही. मलाही तुम्ही व्हिडिओ टाका, मी सरळ माझ्या चॅनलवर हे व्हिडिओ अपलोड करत राहील. कोण कर्मचारी आहे त्याच्या नावासकट मी व्हिडिओ अपलोड करेन. कारण या कर्मचाऱ्यांना लाजा वाटायला हव्यात की शेतकऱ्याकडून हे 1000 रुपये 2000 रुपये त्या ठिकाणी घेतात, तर कशासाठी घेतात? शासन त्यांना पगार देतं. शासन पूर्णपणे या जी काही योजना आहे याला लागणारा खर्च जो आहे तो कंपनीला देत आहे. मग कशासाठी हे पैसे शेतकऱ्याकडून घेतले जातात? आज काही कमेंट बघितल्या तर एक शेतकरी म्हणतो की मला सर्वेसाठी 2000 रुपये मागतात, मी कसं करू? तर त्याला खालून दुसरा शेतकरी रिप्लाय देते, दादा तुम्ही ते 2000 रुपये गपचूप मुकाट्यानं द्या, नाहीतर तुमचा जो आहे ते फॉर्म रिजेक्ट केला जाईल, नाहीतर तसाच तो फॉर्म ठेवला जाईल. म्हणजे एकंदरीत या लोकांनी जे आहे ते भीतीचं वातावरण तिथे घालून ठेवलेलं आहे आणि यांची कंप्लेंट घ्यायला सुद्धा कोणी राहिलेलं नाही. मग या लोकांचा जो काही इंजिनियर आहे, या लोकांचे जे काही अधिकारी आहेत, हे सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देत आहेत. मग कसं आहे? शेतकऱ्याची कंप्लेंट घेत नाही, शेतकऱ्यांना कोणतीही माहिती मिळत नाही याच्या अंतर्गत. मग ही योजना राबवून काय फायदा आहे शासनाचा? एवढं मोठं शासन ओरडतं, गळा तानू सांगतं की आम्ही शेतकऱ्याला 10 लाख पंप देणार आहे, आम्ही शेतकऱ्याला दिवसा वीज देणार आहे, आणि याच्यामध्ये सगळा भ्रष्टाचारच चालू आहे. सगळे भ्रष्ट कर्मचारी त्याच्यामध्ये भरलेले आहेत, कंपन्या ज्या आहेत ते भ्रष्ट भरलेले आहेत. मग या योजनेबद्दल काय सांगायचं? पुढे 2 वर्षात 3 वर्षात याच्या अंतर्गत येणारे प्रॉब्लेम, याच्या अंतर्गत जे काही आता हे टेक्निकली इलेक्ट्रिकल पार्ट आहेत, याच्यामध्ये बिघाड झाल्याच्या नंतर काय होणार आहे? असेच शेतकऱ्याकडून पैसे घेत राहणार आहेत का? कधी याचं कुणाला गॅरंटी कार्ड दिलं जात नाही, कधी वॉरंटी कार्ड दिलं जात नाही. पंपाविषयीचा इन्शुरन्स किती दिवसाचा आहे, कोणत्या पार्टचा इन्शुरन्स किती आहे, कोणता पार्ट बदलून मिळणार आहे, कोणता पार्ट दुरुस्त करून मिळणार आहे, याची सुद्धा माहिती दिली जात नाही. मी आता पंप पाहत आलो शेतकऱ्यांचे, त्याच्या शेतात कुठे ती आर्थिंग बरोबर केलेली नाहीये, कुठे ते पॅनल एखाद्याचे तुटलेले आहेत, कोणाच्या एखाद्या कंट्रोलरचा प्रॉब्लेम आहे. याच्याकडे एकदा पंप बसून दिला, त्यांचे फोटो काढले की समजा कंपनीचं काम झालं असे समजती. बाकी त्या शेतकऱ्याला संपूर्ण सामान मिळाले का अर्ध सामान मिळाले हे त्या कंपनीला किंवा शासनाला काहीही घेणं देणं नाही. कोणी त्याचा फीडबॅक घ्यायला तयार नाही, कोणी काहीच नाही. त्यांचे पैसे मिळाले आणि त्यांना एकदा काही त्याचं काम झालं तिथलं की सगळे मोकळे झाले. बाकी शेतकरी मेला काय वाचला काय ते कोणाला त्या ठिकाणी घेणं देणं राहिलं नाही. शेतकऱ्याला एक विनंती आहे, ज्यावेळेस पंप फिट करतात त्यावेळेस भले आता असाही उशीर लागलाय आणि तसाही उशीर लागलाय, पंपाचं संपूर्ण मटेरियल आलं तरच त्याला शेवटचा जो काही सही असते तुमची, शेवटचा OTP असतो तो तुम्ही त्या ठिकाणी द्यायला हवा. नाहीतर अजाबात तुम्ही शेवटचं जे काही फायनल सिग्नेचर आहे ते तुम्ही करू नका. आता ते परस्पर त्यांचे OTP मोबाईल त्यांचेच रजिस्टर करून घेतात, ते OTP ते स्वतः टाकतात, तो भाग वेगळा आहे. परंतु सगळी सामान आले का ते सामानाची खात्री करून घ्या आणि नंतर जे आहे ते फायनल तुमचं जे काही सबमिशन आहे ते करा. किंवा म्हणजे कंपनीचं जे काही बिल आहे ते बिल फायनल सहीशिवाय तुमच्या बिल निघत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः लक्ष द्यायला हव्यात. जॉईंट सर्वेच्या बाबतीत जर झालायचं असलं तर जॉईंट सर्वेच्या बाबतीमध्ये तुम्ही आवाज उठवा, नाहीतर तुम्हाला हा आयुष्यभर त्रास होणार आहे. त्याच्यामुळे जॉईंट सर्वेच्या वेळेस जर कोणी पैसे मागत असेल तर त्याचा व्हिडिओ, त्याची कॉल रेकॉर्डिंग तुम्ही करा आणि ती मला पाठवा, मी नावासकट अपलोड करेल.
अन्यथा तुमच्या एवढंही करून जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर त्या गोष्टीसाठी जिल्हाधिकाऱ्याला सरळ अर्ज द्या की हा कर्मचारी आहे, माझ्याकडून एवढे एवढे या कामासाठी पैसे मागतोय, मला त्रास होतोय. आणि तुम्हाला जे काही तुमच्या जॉईंट सर्व्हेचे काही नियम आहेत, जे रूल आहेत, त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. कारण तुमच्या विहिरीवर नेमकं काय असलं पाहिजे, सोलार बसण्यासाठी नेमकी पात्रता काय आहे, अटी काय आहेत, ह्या सगळ्या बाबतीचा व्हिडिओ जो आहे तो चॅनलवर टाकलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन तिथे बघू शकता. तुमच्या बोरमध्ये विहिरीमध्ये मोटर असेल तर तुम्हाला काय करावे लागेल, ह्या सगळ्या गोष्टीची जी आहे माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि जॉईंट सर्व्हेच्या वेळेस जर कोणी तुम्हाला पैसे मागत असेल तर त्याची व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून जे आहे ते मला व्हॉट्सअप करा. माझा नंबर जो आहे तो प्रोफाईलला नंबर दिलेला आहे, त्या प्रोफाईलच्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आणि याही व्यतिरिक्त तुम्हाला जर कोणी जास्त परेशान करत असेल, कंपनी किंवा मग महावितरणवाले परेशान करत असेल, तर तुम्ही त्याच्या नावासकट एक जिल्हाधिकाऱ्याला अर्ज देऊ शकता. तिथं मला हा कर्मचारी याने परेशान करतोय आणि मी या योजनेपासून त्रस्त झालेलो आहे, अशा पद्धतीत तुम्ही एक जिल्हाधिकाऱ्याला अर्ज देऊ शकता. तुर्तास तरी या योजनेअंतर्गत कोणी लाईनमॅन लोकांना सुद्धा एक सूचना आहे की कोणी पैसे घेऊ नका, कारण आम्हाला सुद्धा वेळ आणू नका की तुमचे नावासहित तुमचे माहितीसहित व्हिडिओ टाकण्याची वेळ आम्हाला येऊ देऊ नका. शेतकऱ्यांना सहकार्य करा आणि शेतकऱ्यांनी सुद्धा जे आहे ते त्या लोकांना सहकार्य करा. तुमचे जे काही सोलार पंप आहेत ते बसून घ्या. या योजनेअंतर्गत चाललेला जो सावळा गोंधळ आहे, शासनानं सुद्धा या योजनेमध्ये लक्ष घालून जे काही तक्रार निवारण केंद्र असोत आणि हा गोंधळ कुठेतरी थांबवायला हवा. आणि जे काही या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला पंप द्यायचे ते पंप हे लवकरात लवकर शासनाने द्यायला हवेत. तर तुर्तास तरी या माहितीच इथेच थांबतो. महायोजना दूतवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.